नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण केवळ शेतकरी किंवा उद्योजक यांनाच भेटत नसतो, तर शिलेदारही यांनाही भेटत असतो. आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं काही अशा माणसांना भेटतो की ज्यांनी मातीवर प्रेम केले, ज्यांनी माणसांवर प्रेम केले आणि माती आणि माणसं मिळून एक सुंदर समाज घडवतात. किंबहुना त्या सगळ्या प्रवाहाकडे आपण आपल्या आयुष्याचं सोनं कसं करू असं सांगणारी ही माणसं आहेत. अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. आपल्यासोबत किरवलीहून आलेले शिवाजी राऊत. स्वागत आपलं. खरं तर तुमच्या आयुष्यात बघायला झालं तर एक विशिष्ट वयात झालेला अपघात आणि या अपघातानंतर बदललेलं आयुष्य. पण जगणं म्हणजे काय असतं हे कदाचित त्या अपघातानं शिकवलं असेल आणि आज जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं मातीत रुजवत जात आहेत आणि सोनचाफ्यासारखा एक सुंदर व्यवसाय आपण तो शोधलेला आहे. या सगळ्याबद्दल जाणून घेतो. मुळात तुमच्या आयुष्याबद्दल थोडक्यात कसा एक अपघात झाला आणि तुम्ही शेतीकडे वळला. एका दुर्दैव आहे माझं की एका गाडीमुळे माझा ऍक्सिडेंट झाला आणि त्यानंतर 2 वर्ष मी पूर्ण बेडवर होतो. सगळ्या प्रवाहाकडे आपण आपल्या आयुष्यात सुंदर समाज घडवतात. किंबहुना त्या केले आणि माती आणि माणसं मिळून एक मातीवर प्रेम केले, ज्यांनी माणसांवर प्रेम केले अशा माणसांना भेटतो की ज्यांनी मातो. आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं काय असतो तर शिलेदारही यांनाही भेटत असतो. शेतकरी किंवा उद्योजक यांनाच भेटत नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण केवळ महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य
त्यानंतर 2 वर्ष मी पूर्ण माझा ऍक्सिडेंट झाला आणि गाडीमुळे दुर्दैव आहे माझं की कळला एका एक अपघात झाला आणि तुम्ही शेतीकडे वळला. तुमच्या आयुष्याबद्दल थोडक्यात कसं आहे या सगळ्याबद्दल जाणून घेतो. मुळात सुंदर व्यवसाय आपण तो शोधलेला जात आहेत आणि सोनचाफ्यासारखा एक आपल्याला शक्य होईल तेवढं मातीत रुजवत असेल आणि आज जेवढं काय असतं हे कदाचित त्या अपघातानं शिकवलेलं आयुष्य, पण जगणं म्हणजे का अपघात आणि या अपघातानंतर बदललं तर एक विशिष्ट वयात झालेला. खरं तर तुमच्या आयुष्यात बघायला झाल्याची राऊत, स्वागत आपलं. आहोत आपल्यासोबत किरवलीहून आलेले शिवाय माणसं आहेत. अशाच एका व्यक्तिमत्वाला भेट सोनं कसं करू असं सांगणारी बेडवर होतो. नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण केवळ शेतकरी किंवा उद्योजक यांनाच भेटत नसतो, तर शिलेदारही यांनाही भेटत असतो आणि त्या सगळ्यात महत्वाचं काही अशा माणसांना भेटतो की ज्यांनी मातीवर प्रेम केले, ज्यांनी माणसांवर प्रेम केले आणि माती आणि माणसं मिळून एक सुंदर समाज घडवतात. किंबहुना त्या सगळ्या प्रवाहाकडे आपण आपल्या आयुष्यात आयुष्य, पण जगणं म्हणजे काय असतं हे कदाचित त्या अपघातानं शिकवलं असेल आणि आज जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं मातीत रुजवत जात आहेत आणि सोनचाफ्यासारखा एक सुंदर व्यवसाय आपण तो शोधलेला आहे. या सगळ्याबद्दल जाणून घेतो. मुळात
तुमच्या आयुष्याबद्दल थोडक्यात कसा एक अपघात झाला आणि तुम्ही शेतीकडे वळला? एका दुर्दैव आहे माझं की एका गाडीमुळे माझा ऍक्सिडेंट झाला आणि त्यानंतर 2 वर्ष मी पूर्ण तर सोनं कसं करू असं सांगणारी ही माणसं आहेत. अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. आपल्यासोबत किरवलीहून आलेले शिवाजी राऊत. स्वागत आपलं. खरं तर तुमच्या आयुष्यात बघायला झालं तर एक विशिष्ट वयात झालेला अपघात आणि या अपघातानंतर बदल सगळ्या प्रवाहाकडे आपण आपल्या आयुष्यात सुंदर समाज घडवतात किंबहुना त्या केल्या आणि माती आणि माणसं मिळून एक साथीवर प्रेम केले, ज्यांनी माणसांवर प्रेम केले, अशा माणसांना भेटतो की ज्यांनी मारतो. आणि त्या सगळ्यात महत्वाचं काय असतो तर शिलेदारही यांनाही भेटत शेतकरी किंवा उद्योजक यांना स्वागत. नमस्कार, मी ऋषी देसाई, सुवर्ण कोकण सामर्थ्य. त्यानंतर 2 वर्ष मी पूर्ण माझा ऍक्सिडेंट झाला आणि गाडीमुळे दुर्दैव आहे माझं की एक अपघात झाला आणि तुम्ही शेतीकडे
तुमच्या आयुष्याबद्दल थोडक्यात कसा आहे या सगळ्याबद्दल जाणून घेतो. मुळात सुंदर व्यवसाय आपण तो शोधलेला जात आहेत आणि सोनचाफ्यासारखा एक आपल्याला शक्य होईल तेवढं मातीत रुजवत असेल. आणि आज जेवढं आहे असतं हे कदाचित त्या अपघातानं शिकवलेलं आयुष्य, पण जगणं म्हणजे काय तर एक विशिष्ट वयात झालेला. खरं तर तुमच्या आयुष्यात बघायला झाल्याची राऊत, स्वागत आपलं. आहोत आपल्यासोबत किरवलीहून आलेले शिवाय माणसं आहेत. अशाच एका व्यक्तिमत्वाला भेट सोनं कसं करू असं सांगणारी अपघात आणि या अपघातानंतर बदल बेडवर होतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.